पुढे न्यायचं आहे. पूर्ण कालावधीमध्ये ह्या 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी पुढे येत आहेत. म्हणजे महत्त्वाचं आहे ते हे जसं आपलं अभियान आहे तसं 150 दिवसाचं अभियान सुद्धा आपल्याला 2 ऑक्टोबरपर्यंत करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं अभियान, अशी 3 अभियान एकत्रित आहेत. सेवा पंधरवडा, अशी 3 अभियान आहेत. ह्याच्यामधला हा जो अभियान आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला साजरा करायचा आहे. ह्यामध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचणे, जिल्हा परिषदच्या सर्व योजना ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचवायच्या आहे. आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत या कोणत्या प्रकारे कोणत्या अनुषंगानं काम करतं, जिल्हा परिषदचा ह्या संपूर्ण ह्याच्यामधला सहभाग, समाजामधला सहभाग किती मोठा आहे हा दाखवण्याचा ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा हेतू. आता ह्याच्यात मॅक्सिमम लोकांना आपल्याला इन्व्हॉल्व करायचं, म्हणजे आपल्याबरोबर, म्हणजे पत्रकार जसे आहेत ते समाजामधले मोठे प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्याबरोबर सर्व बचत गट आहेत, सगळे प्रोफेशनल्स आहेत. ह्या सर्वांना एकत्रितरित्या आपल्याला एकत्र आणायचं आहे. त्यांना ते करत असलेली सेवा त्याचा आम्ही जिल्हा परिषद, ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती याचं रिकग्निशन करत आहे, हे पण त्यांना त्याचा सत्कार करून करायचा आहे. त्याच्याबरोबर शासनानं वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा करण्यासाठी या कालावधीमध्ये सूचित केलेलं आहे. जसं पंतप्रधान आवास योजना आहे, त्याच्या आवास योजनेची काही कामं जी आहेत ती ह्या कालावधीमध्ये आपल्याला पुढे न्यायची आहेत. म्हणजे थोडंसं डेडिकेटेडली काम करायचं आहे ह्या कालावधीमध्ये, 2 ते 3 महिन्यामध्ये, असं शासनाला अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये बक्षीसं पण मोठ्या प्रमाणात शासनाने ठरवलं. आता याच्यात लोकाभिमुख प्रशासन इंटरॅक्शन करा वगैरे वगैरे विषय. नागरिक सुविधा केंद्र आपला जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपण आता सेवा केंद्र सुरू केलेलं आहे, तर त्या सेवा केंद्रांना आपला सुविधा केंद्राचा दर्जा द्यायचा, म्हणजे थोडंसं अपग्रेड करायचं आहे. त्यानंतर तक्रार निवारण जे आहेत, लोकांच्या तक्रारी आहेत, तो आपलं पोर्टल, म्हणजे आपले सरकार पोर्टल असेल किंवा वेगवेगळ्या स्तरावरती ज्या काही तक्रारी आहेत त्या आपल्याला शून्य करायच्या आहेत आणि सकारात्मक शून्य करायच्या आहेत. लोकांच्या प्रश्नाला उत्तर देऊन आपल्याला त्याच्यात सकारात्मक आपण कसं प्रश्न सोडवू शकतो हे करायचं आहे. ग्रामपंचायतच्या प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट पण करायची आहे. त्यानंतर CCTV सगळ्या ठिकाणी बसवायचे आहे. त्यानंतर आहे दप्तर अद्ययावत आणि लेखापरीक्षण करणे. जे ग्रामपंचायतीचं दप्तर आहे ते सर्व अद्ययावत करायचं आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व सभा आणि कार्यवृत्तांत नोंदवही अद्ययावत करणे. त्यानंतर आहे ग्रामविकास समितीचं कामकाज करायचं आहे. मतदार नागरिकांची ऍप डाउनलोड करून घेणे. हे स्वच्छ भारत अभियानामध्ये जसं आपण सर्वजण ऍप डाउनलोड करून घेत होतो, तसं हा ऍप जे मतदारांनी, नागरिकांनी हे ऍप डाउनलोड करून घ्यायचे. आयुष्यमान भारत कार्ड जो आहे 30% आज आपण छापला आहे, तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्याचं जास्तीत जास्त लोकांना कार्ड करायला लावायचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना देशामध्ये 5%, 10%, 15% आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्याच्यामधल्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनामध्ये आपल्याला कामकाज करायचं आहे. त्यानंतर आहे दिव्यांगांचं ओळखपत्र. दिव्यांगांची एक कार्यशाळा आपण काही दिवसांमध्येच घेतोय. आज विधी सेवा चे अधिकारी पण आले होते. बहुतेक 15% त्यांची कार्यशाळा होईल. हेही आपण थोडंसं हायलाईट केलं तर बरं राहील. 15% आपण कार्यशाळा करतोय. बहुतेक सावंतवाडीमध्ये करायचं. विधी न्याय म्हणजे आपले जे कोर्ट हे आहे त्यांनी ठरवलेलं आहे. कर आणि पाणीपट्टी वसुली सुद्धा आपल्याला 100% करायचे. लोकवर्गणीतून आपल्या ज्या ग्रामपंचायती आहेत किंवा शासकीय जेवढ्या ग्राम स्तरावरती जेवढ्या इन्स्टिट्यूट आहेत, म्हणजे तलाठी कार्यालय आहे किंवा ग्रामपंचायत आहे, शाळा आहेत, ह्याचं आपलं कृषी खात्याचं ऑफिस आहे किंवा MSCBचं ऑफिस आहे, हे सर्व ज्या शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्यांचे जे ऑफिस आहेत त्याच्या
ह्या लोकवर्गणीतून सुविधा तिथं उपलब्ध करून द्यायचा विषय आहे. स्व उत्पन्न वाढवणे हा पण योजना घ्यायला सांगितली. पाण्याचा ताळेबंद करायचा. आपण वॉटर बजेट करायचा विषय आपण यापूर्वी ह्याच्यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये आपण वॉटर बजेट करत होतो. तर तसं वॉटर बजेट करायचं. आपल्याला खरंच किती गरज आहे पाण्याची त्याच्याबद्दल वॉटर बजेट. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायचा विषय JJMचा विषय आहे. विद्युत देयक आहे त्याच्यामध्ये पाणी पुरवठा, नळ पाणी पुरवठा योजनेचे विषय आहेत किंवा स्ट्रीट लाईटचा विषय आहे. त्याची मॅक्झिमम थकबाकी आपण 100% भरायचा विचार करायचा आहे. ती कसं भरायचा याचाही त्यांनी हे केलं. आणि ह्या प्रत्येकाला त्यांनी गुण दिलेले आहेत. आणि गुण दिल्यानंतर डिसेंबर नंतर जानेवारीमध्ये ह्याच्यासाठी राज्य स्तरावरून टीम येणार. आणि ती टीम आल्यानंतर ह्या टीम मध्ये जी काही त्रयस्थ यंत्रणा असेल त्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत आपल्याला गुण देतील. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस आहे.